यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक हा चित्रपट निघाला असून या चित्रपटाच्या माध्यमातून आतापर्यंत सावित्री मातेनं व महात्मा ज्योतिबा फुलेनं केलेलं कार्य समाजासाठी त्यांचं योगदान या चित्रपटातून माध्यमातून दाखवण्याचे एक प्रामाणिक प्रयत्न या चित्रपट निर्मात्याने केलेला आहे। आणि हा चित्रपट देवगडच्या नगरीतील संत चित्र मंदिरमध्ये आज या चित्रपटाचं उद्घाटन झालेलं आहे। या वास्तववादी सत्यशोधक मराठी चित्रपटाचे उद्घाटन देवगडच्या नगरीचे ठाणेदार संतोष महाले साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले। त्यावेळी तेथे संतोष सिनेमा टॉकीजचे मालक यांच्यासोबत लोकप्रतिनिधी गणेश भाऊ सवडे, संतोषजी खांडेभराड, सुनीलजी शेजूळ व या चित्रपटाचे बॅनर बनवणारे संतोषजी वासंबे तसेच गावातील नामवंत नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती। मी प्रवीण काकडे व आपण बघत आहात लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या माध्यमातून हा मराठी चित्रपट बघितल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी दिलेल्या प्रतिक्रिया। आज संतोष चित्रमंदिरमध्ये आज आमचे मित्र संतोष खांडेभराड, कवी चिंचोळकर आणि ठाणेदार महाले साहेब आणि आम्ही सर्वांनी या चित्रपटाचा आनंद घेतला। जुन्या काळात पुण्यामध्ये माता सावित्री माताने जे शेण जे लोकांनी मारलं त्यातूनही मुलींना शाळा शिकवली व आज त्यांनी त्या काळात जे खस्ता खाल्ल्या त्यामुळे आज महिलांना जे स्थान आहे, काही महिला कलेक्टर झाल्या, पंतप्रधान झाल्या, त्याच्यानंतर राष्ट्रपती झाल्या, SP झाल्या। हे जे आहे कार्य सावित्री मातेचं कार्य हे कधी न भुलण्यासारखं आहे। जोपर्यंत सूर्य आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सावित्री मातेचं कार्य कोणी भुलू शकत नाही व त्यांच्या पाठीशी सावित्री मातेच्या त्यांच्या खंबीरपणे त्यांचे पती श्री ज्योतिबा हे त्या सिनेमात दाखवलेले आहे व ते खंबीरपणे उभे राहिले। त्यामुळे सर्व सावित्री मातासुद्धा खंबीरपणे मुलींना शाळा शिकवू शकली व त्याच त्यांनी शाळा शिकवल्यामुळं या सगळ्या महिला सुशिक्षित झाल्या व मोठ्या पदावर गेल्या। तिमिरातून तेजाकडे या ठिकाणी सत्यशोधक सिनेमाच्या माध्यमातून सावित्री मातेचा असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जीवनपट या ठिकाणी तुमच्या आमच्यासारख्या सर्वांना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या पिक्चरचे निर्माते असतील, दिग्दर्शक असतील आणि त्याचबरोबर आमच्या इथले संतोष चित्रमंदिरचे मालक गोपाल मामा सावजी यांनी हा जनतेसाठी या ठिकाणी पिक्चर आणला, त्याबद्दल आम्ही या सर्वांचे सत्यशोधक टीमचे या ठिकाणी आभार मानतो।